नमस्कार मंडळी. आज आपल्या शेतात बसून खायचा हे होता. इथंच आमचा पांडुरंग होता आणि इथनं सगळे देव दिसतात, त्यामुळं काय प्रॉब्लेम नाही. जिथं मानल तिथं. आणि आपल्या त्याच्यापेक्षा महत्त्वाचं काय तर आपल्या मनाला कुठं समाधान वाटेल तिथं आपला पांडुरंग. आणि काम करत करत पांडुरंग. आणि आईचं मन कुठं रमलंय बघा. आईला त्याशिवाय बरं वाटणार नाही रानात आल्याशिवाय एक दिवस तरी, म्हणून आईला रानात घेऊन आले. येताना आई बसल्या काहीतरी करत, गवत काढत काय करत. आणि काम करत करतच पांडुरंगाचं नाव घ्या असं सांगितलंय तुकाराम महाराजांनी. त्यामुळे त्यांचा म्हटलं शब्द पाळावा. आणि हे आपल्या शेतात उगवलंय आता चांगलं सोयाबीन. मागच्या महिन्यात मी गेले होते पिरून. आता त्याची निगा राखायची म्हणून थोडा वेळ कधी पुण्यात कधी इथं असा वेळ काढायचा. तर आता झालाय वरीचा भात खाऊन फराळाचं. इथंच वनभोजन झालंय आमचं थोडक्यात. काय फार्म हाऊसला ह्याला त्याला जेवायला जायची गरज नाही लागत. मोकळ्या हवेत जेवल्यावर मग बिनमिठाचा भात म्हटलं तरी चवीला लागतो. तसं आत्ता खाऊन झालाय. तर तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीचा खूप 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 शुभेच्छा. मन गाई म्हटलं की इकडे तोंड करून म्हण. शुभेच्छा. तुम्हाला गाडगेबुवाचा आशीर्वाद. हा, आमच्या गावातनं गाडगेबुवाची पालखी जाती. आत्ताच रथ निघाला होता, त्याचा आवाज येत होता. पण आता कसं आहे, सगळी कुठल्या कुठल्या कानाकोपऱ्यातनं पंढरपूर प्रति पंढरपूर म्हणून लोक येते. मग आपण पण जायचं, पण जरा सगळ्यांचं दर्शन घेऊन झाल्यावर जायचं शांततेत. देव कुठं जात असतो, देव आपल्या अंतरात असतो. म्हणून आईला म्हटलं की जरा मोकळ्या हवेत, म्हणजे म्हाताऱ्या माणसाला कुठं मन रमणार आहे का नाही, त्यात कुठं आपल्याला आनंद मिळणार आहे. पक्षी पाखरात, झाडा फुलात, पाण्या वेलीत, मोकळ्या हवेत जेवढं मन रमल तेवढं म्हणलं तर तिच्याबरोबर चला. आता 4 वाजेपर्यंत तिथं जरा भांगलायचं, खुरपायचं आणि मग 4 वाजता गावात जायचं दर्शन घ्यायला. तुम्हाला पण दाखवावं असं माझ्या मनात आलं, म्हणून हा व्हिडिओ काढला. त्यात जरा छान वातावरण झालं, ऊन लागत नाही, आभाळ आलंय मस्तपैकी.